जास्तीत जास्त फरक पडतो. आणि यापुढे आमच्यावर असा कुठलाही काळा कायदा आणण्याचा प्रयत्न करू नका. जो हमसे टकराएगा, जो हमसे टकराएगा, यापुढे हे त्यांनी लक्षात ठेवावं लागेल. तर मी आता परत आपण नंतर येऊ त्याच्यावर. मी दत्ता सामंत सांगतो की पुढचं दत्ता जे काही राहिलेलं आहे मी नंतर आपल्या पुढे. एक जोरदार घोषणा होऊन जाऊ द्या. हम तुम्हारे साथ हैं. राकाजी आप आगे बढ़ो. महाराष्ट्र सराफ सुवर्णकार संघटनेचा, महाराष्ट्र सुवर्णकार सराफ संघटनेचा व्यापारी एकता, व्यापारी एकता. आवाज जोरात पाहिजे मला. थँक्यू. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे मान्य आमदार इथं आलेले आहेत आणि महापौर आलेले आहेत. पण कसं आहे की एवढं माझ्या पोटात ते हे झालेलं आहे की नाही बोललो तर मला ते नंतर विसरून जाईल. आता बंदचा विषय जो होता ना, अरे रिक्षासारखं भाड्याने रिक्षा घेऊन चालणारा माणूस जर त्यांच्या संघटनेने हाक दिली तर तो माणूस रिक्षा बाहेर काढत नाही. करोडोचे माल घेऊन बसता आणि लाज वाटत नाही तुम्हाला दुकान उघडायला. करोडपती आहोत आपण, करोडपती. ज्याच्याकडे 1 किलोचा माल आहे तो आज 30 लाख रुपयाचा मालक आहे. आणि तो म्हणतो की अरे मला दुकान उघडायचं. अरे बायको पुराणा घेऊन फिरायला जा वाटलास तू. आयुष्यामध्ये कधी बायका पुराला फिरायचं सुख दिलं नाही. पण तुला जर ठेवू वाटत नसेल तर फिरून ये, काश्मीर दाखवून ये. मी आश्वासन देतो, मी इथं महाराष्ट्र सराफ महामंडळातर्फे त्याचा सत्कार करेल आणि नंतर 4 शिव्या देईल. अरे तुझ्यात हिंमत नव्हती तुला इथं राहायची आणि दुकान बंद ठेवायची. मी एक असा माणूस आहे, मी राकाजींकडून शिकलोय आणि माझ्या वडिलांनी शिकवलंय. जगायचं तर वाघासारखं, एक दिवस जग पण वाघासारखं जग. शेळी बनवून आणि कोंबडी बनवून जगायचं नाही.